आपण संदेष्टाविषयी ऐकलेलं आहे. संदेष्टा जो सत्य सांगतो, संदेष्टा जो रहस्याविषयी सांगतो. आणि कधीकधी संदेष्टाला आपल्या गावामध्ये सन्मान नसतो असे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकत आहोत की येशूने अनेक असे चमत्कार केले. येशूने काना गावी पाण्याचा द्राक्षरस केला. आणि जेव्हा येशू गालिल या शहरात आला तेव्हा लोकांनी येशूविषयी आणि त्याच्या चमत्काराविषयी ऐकलेलं होतं. आणि गालिलातील काफरनाम ह्या ठिकाणी एक अधिकारी होता ज्याचा मुलगा आजारी होता. तो येशूला येतो आणि विनंती करतो की येशू माझ्या मुलाला बरे कर. येशू त्याचा विश्वास बघतो आणि त्याला सांगतो की घरी जा, तुझा मुलगा बरा होईल. ही गोष्ट येशू त्याला दुरून सांगत होता. येशूने अनेक चमत्कार स्पर्श करून केले, परंतु हा चमत्कार येशूने दूरवरून केला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अधिकाराचा विश्वास खरा ठरला आणि त्याचा मुलगा बरा झाला. ह्या प्रायश्चित काळात आपणही आपला विश्वास अधिकाराप्रमाणे मजबूत करण्याचा प्रयत्न. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने हर्षित झालेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत. तसेच आजचा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून गणला जातो किंवा संबोधला जातो. आपला देव दयाळू आहे आणि आपला देव प्रेमळ आहे. देव आपली दया नेहमी आपल्याला दाखवत असतो आणि याचा अनुभव आपल्याला बायबलमध्ये नेहमी येत आहे आणि येत असतो. एक सुंदर अशी कथा आहे. एक प्रसिद्ध राजा होता आणि त्याचे राज्य फार मोठे होते. त्याच्याकडे अनेक असे सैनिक होते. त्याच्यामध्ये एक सैनिक फार हुशार होता आणि तरबेज होता. एकदा त्या सैनिकाने मोठी चूक केली आणि चूक केल्यानंतर त्याने राजाकडे क्षमा मागितली आणि दयेची विनंती केली. राजाने त्या सैनिकाला क्षमा केली, दया दाखवली आणि त्याला सांगितलं की अशी चूक तू पुन्हा कधीच करायची नाही. परंतु कालांतराने त्या सैनिकाने ती मोठी चूक पुन्हा केली. तेव्हा राजाने त्याला मरणदंडाची शिक्षा दिली. तेव्हा त्या सैनिकाची आई राजाकडे आली आणि राजाकडे दयेची विनंती करू लागली. तिने राजाला सांगितलं, हा आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि तुम्ही जर त्याला मरण दिलं तर आमची काळजी कोण घेणार. आणि ती विनवणी करू लागली. राजाने तिला सांगितलं की तो दयेस पात्र नाही. तरी पण त्याच्या आईने इतकी विनंती केली की राजाचं हृदय पिघळलं आणि राजा म्हणाला, मी त्याला दया दाखवतो आणि क्षमा करतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं प्रेम अपरंपार आहे. देव नेहमी दया दाखवत असतो आणि आजची वाचनं आपल्याला विश्वासाविषयी, प्रेमाविषयी, दयेविषयी सांगत आहे. आजचं जे पहिलं वाचन आहे ते प्रेष्टांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि ते वाचन अगदी सुंदर आहे. ख्रिस्ताचे जे पहिले शिष्य होते, पहिली ख्रिस्ती जो ग्रुप होता, त्या संघामध्ये कसं प्रेमाचं वातावरण होतं. त्यांनी आपली संपत्ती विकली, ते एकत्र आले आणि देवाची, येशूची शुभवर्तमान ते पसरत होते आणि एकत्र राहून जे काय आहे त्याचा एकत्र सहभाग घेत. आजचं जे दुसरं वाचन आहे ते संत योहान
यांनी लिहिलेल्या पत्रातून घेतलेला आहे. आणि योहानाचे पत्र आपल्याला सांगत आहे की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो दयेस पात्र होतो. जो कोणी देवावर प्रेम करतो देव त्यांच्यावर प्रेम करतो आणि आपण सर्वजण विश्वासाद्वारे येशूच्या पुनरुत्थानात सहभागी होतो आणि देवाची लेकरं होतो. आजचे शुभवर्तमान सुंदर आहे आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की येशूने आपल्या शिष्यांना जे बंद खोलीत असताना त्यांना दर्शन दिलं आणि त्यावेळेला तोमा त्या ठिकाणी हजर नव्हता. जेव्हा तोमा परत आला इतर शिष्यांनी त्याला सांगितलं तेव्हा थॉमसने सांगितलं जोपर्यंत मी त्याच्या खायामध्ये हात घालत नाही त्याचे व्रण बघत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. आणि येशू दुसऱ्यांदा त्यांना दर्शन देतो जेव्हा तोमा तिकडे असतो आणि येशू त्याला म्हणतो विश्वासहीन होऊ नको तर विश्वास धरणारा हो. आणि त्यापुढे येशू सांगतो की ज्याने मला न बघितता विश्वास ठेवला ते धन्य. होय माझ्या प्रिय बंधू, आपण सर्वजण धन्य आहोत कारण आपण येशूवर विश्वास ठेवत आहे. आणि जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला देवाची दया नेहमी मिळत असते. आज आपण दैवी दयेचा रविवार साजरा करत आहोत. 30 एप्रिल 2000 साली संत पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी सिस्टर फॉस्टिना ह्यांना संत म्हणून घोषित केलं आणि पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार दैवी दयेचा रविवार असेल म्हणून घोषित केलं. आणि याच दिवशी आपण चिंतन करतो, मनन करतो की येशूने संत फॉस्टिनाला दर्शन देऊन सांगितलं की मी देव प्रेमळ आहे आणि दयाळू आहे. जो कोणी देवाच्या दयेवर विसंबून राहतो देव नेहमीच त्यांना दया दाखवत असतो. आपण येशूकडे जाऊया कारण येशूने क्रुसावरून दया दाखवली. आजही येशू आपल्या सगळ्यांना दया दाखवत आहे. तर आजच्या ह्या दैवी दयेच्या रविवारी आपण 2 गोष्टीसाठी प्रार्थना करूया. पहिली गोष्ट की आपला विश्वास मजबूत व्हावा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना दैवी दयेचा फायदा होऊन आपण स्वर्गराज्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळावा.